एक महत्त्वाची बातमी आहे। मनसेचे उमेदवार अमित ठाकरे यांच्याकडून आज पायी चालत प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे। माहीमच्या मच्छीमार नगरमध्ये अमित ठाकरे यांचा घरोघरी प्रचार सुरू आहे। अमित ठाकरेंसोबत त्यांच्या पत्नी मिताली ठाकरे या देखील आहेत। नाही पण ते होईल, मला वाटतं साहेबांची सभा होईल तिकडे आणि आम्ही त्याचा नक्कीच प्रयत्न करू। सध्या नाही, कारण माझ्याकडे माहितीच नाही मिळाले नाही मिळाले। मला कळलेलं की आज कळणार आहे, त्याच्यामुळे भाजपने एक जाहिरात आज प्रसिद्ध केलेली आहे, एक है तो सेफ है, त्याबद्दल काय वाटतं? नाही वाटत भाजपचे प्रश्न तुम्ही मला कळू शकता, कारण का त्याचं नुकसान किंवा त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे का? आता धर्मवादाची लढाई आहे ती सुरू झालेली आहे। मटेके तो कटेके, एक है तो सेफ है, अशा प्रकारचे नारे द्यायला लागले। इतर पक्षांचा मला फायदा होत असेल तर मला माहीत नाही। मला राजसाहेबांचा जो फायदा होतो तो मला माहिती आहे आणि मी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचतोय। त्याच्यामुळे माझं प्रचाराची पद्धत वेगळी आहे। इतर लोक काय करतात याच्यावर मला प्रचार नाही ठरत। सर्वे हळूहळू यायला लागलेले आहेत, काही चॅनल्सच्या मार्फत, काही एजन्सीच्या मार्फत। एमएनएच्या जागा आहेत त्या 0 ते 4 पर्यंत दाखवल्या जातात आणि महायुतीला माइंडेड जास्त दाखवलं जातं। नाही, मी परत सांगतो, मी ह्या सर्व्हेज वगैरेकडे लक्ष देत नाही, कारण हे 3.5 लाखांपैकी तुम्ही एका विधानसभेत मला वाटतं 4-4 हजारपर्यंत पोहोचत असाल तर कुठेतरी आपण 3.5 लाखांपर्यंत पोहोचत नाही म्हणून तो अख्ख्या विधानसभेचा सर्वे नाही म्हणता येणार त्याला। आणि कुठून कोण कंपनी कुठची सर्वे करते, कोणाकडनं पैसे घेतलेले असतात, मॅनेज होऊन सर्वेज असतात, त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आता सिस्टम कशी चालते। त्याच्यामुळे मी या गोष्टींकडे लक्ष देत नाही। जे काय होईल ते मला वाटतं भायखळ्यामध्ये यामिनी जाधवांना पाठिंबा दिलेला आहे, आणखीन काही ठिकाणी महायुतीचा पाठिंबा आपल्या मनसैनिकांना येईल का? मला नाही माहिती। मी माहीम सोडूनच सध्या माझे ब्लाइंडर्स लागलेत, मी माहीमवरच फोकस करतो। त्याच्यामुळे मला वाटतं राजसाहेब ते कॉल घेत आहेत, त्याच्यामुळे मला वाटतं ते प्रश्न त्याची उत्तर ते देऊ शकते। माहीममध्ये तुम्ही दोघेही दाम्पत्य घराघरात जाताय, कसा अनुभव येतो तुम्हाला? काय प्रश्न? नाही, उत्तम। लोकांचा कसा रिस्पॉन्स? मी ह्या प्रचाराची पद्धत मी सुचली तेव्हा मला खूप आवडलं, कारण मला माझ्या वडिलांनी पण सांगितलं की घरोघरी जाऊन तू लोकांना भेट, आणि ते का सांगितलं मला आता कळतंय, कारण लोकांच्या डोळ्यात पाणी येतंय। मला घरी बोलत माझं औक्षण करतायत मितालीच आणि माझं खायला देत आहेत। त्याच्यामुळे ह्या शेवटी कसं आहे की 3 लाख लोकांपर्यंत 20 दिवसात पोहोचणं आहे थोडं कठीण वाटलेलं मला, पण ज्या पद्धतीने त्यांचा रिस्पॉन्स येतोय तिकडे मला वाटतं कुठेतरी मला ते पुश करतंय पुढे जायला। कुठले महत्त्वाचे मुद्दे लोकांकडून तुम्हाला येतात? बेसिक येतो, आमच्या बिल्डिंगला लिफ्ट नाही आहे, स्पीड ब्रेकर्स, ट्रॅफिक, खड्डे, कोळीवाड्यात पाणी नाही आहे, पोलीस कॉलनीची तुम्ही अवस्था बघितली तर बिल्डिंग कोसळायला आली आहे। मला वाटतं ह्याच्या पुढे आपण जाऊन माझे एक विजन माहीमला मी जे किंवा माझ्या पिढीने जे नाही अनुभवलं माहीममध्ये ते मला वाटतं माझ्या मुलांनी, इतर लोकांच्या मुलांनी अनुभवलं पाहिजे। त्याच्यामुळे हे सगळे मुद्दे तर आपण कंप्लीट कव्हर करूच, कारण लिफ्ट देणं वगैरे हे काय कठीण गोष्टी नाही आहेत, किंवा पाणी देणं। काल मी भाषण की जर माझ्या आईला कोणतरी बोलत असेल की आमच्याकडे संध्याकाळपर्यंत पाणी नाही, आमची दिवाळीची पहिली अंघोळ नाही झाली, हे ऐकायलाच खूप भीषण वाटलं मला। त्याच्यामुळे ह्या सगळ्या मुद्द्यांवर मी काम करणार आहे। फेल्युअर आहे आधीच्या आमदारांचं फेल्युअर आहे। हो, नक्कीच। त्याच लोकांना तुम्ही निवडून दिलं तर तुम्हाला 30 उत्तरं मिळणार। मला वाटतं एकदा साहेबांना निवडून द्या, राजसाहेबांना, तुमच्यासमोर प्रश्नच नाही होणार, हे मी सगळ्यांना घरोघरी जाऊन सांगतो। सर, कालच्या सभेनंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया आली आहे। अमित ठाकरे लहान आहेत, त्यांनी शांतपणे निवडणूक लढवावी असं म्हणतात। ठीक आहे, मी घेतो त्यांचा ऍडवाइस घेतो। काल राजसाहेब म्हणाले की सामोपचाराने घ्या, म्हणजे उमेदवारी अर्ज मागे घेण्यावर त्याचा विषय होता। ते म्हणाले की सामोपचाराने घ्या, ज्यांना अर्ज मागे घ्यायचा त्यांनी मागे घ्या, ज्यांना नाही घ्यायचं नका घेऊ। यावर सदा सर्वंकळ म्हणतात की आजची सोबत त्यांनी चर्चा केली नाहीये, त्यांनी थेट कदाचित शिंदेच्या सोबत चर्चा केली असेल, पण मला आदेश दिला असता तर मी मागे घेतला असता, असं सर्वंकळ म्हणतात। कोण प्रेशर टाकते त्यांच्यावर? 10 वर्ष काही न केल्यामुळे तुमच्यासमोर अजून येऊन काय बोलणार ते की माझ्यावर प्रेशर आहे? कोण टाकते प्रेशर? आणि आता लढतोय ना आपण, झालं ते मागे घ्यायची वेळ संपली ना, मग लढा ना, बघू 20 तारखेला काय होतं।